एखादी मुलगी आपल्याला आवडत असते आणि मग आपल्याला कळतं की यार माझा एक मित्र आहे त्यालाही तीच आवडते. मग दोन गोष्टी पर्याय उरतात, एकतर आपण बाजूला होतो किंवा मग आपण त्याला बाजूला करायचा प्रयत्न करतो. आणि इट्स ऑल अबाउट दॅट ओनली. म्हणजे आम्ही जिथे तालीम करत होतो ना ती शाळा सुद्धा कर्णबधीर मुलांची शाळा होती आणि त्याच्या फर्स्ट फ्लोअरवर आम्ही तालमी करत होतो. ते पण जुळून आली ती गोष्ट अशी की जसं आपल्याला म्हणतात ना की त्यासाठीच ती तालीम तिथे, कारण नॉर्मली तिथे नाटकांची तालीम होत नाही पण आम्हाला तिकडे हॉल मिळाला. मग त्या मुलांना ऑब्झर्व करणं असेल, ती मुलं कशी बोलतात, त्यांचं ते किती छान रिॲक्ट होतात. म्हणजे ज्या मुलांना बोलता येत नाही त्यांचे डोळे इतके बोलतात, म्हणजे कारण त्यांना तोंडाने एक्सप्रेस करायचं नाही, त्यांना डोळ्याने एक्सप्रेस करायचंय मला जे काही तुला सांगायचंय. त्यांचे डोळे इतके बोलके असतात की त्यांना बोलायची गरजच पडत नाही. त्यांना काय म्हणायचंय ते डायरेक्ट आपल्यापर्यंत त्यांच्या डोळ्याच्या माध्यमातून पोहोचतं. मला राजकारणात असं पडायचं नाही, पण ज्या लेवलचं करप्शन आपल्या समाजामध्ये आहे, मग ते फक्त राजकारणातच नाही, मग ते प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे आपण फक्त राजकारण्यांना त्यासाठी ब्लेम करणं चुकीचं आहे. पण आपण पण कुठे ना कुठे काही गोष्टी खोटं बोलत असतो. काही गोष्टींना आता एखाद्या पोलिसाने आपल्याला अडवलं तर आपण तिथे पण आपण 100-200 रुपये देऊन त्याला हे करत असतो. अशा खूप आता अशी एक गोष्ट आहे की जी मला असं वाटतंय की ती नाही घडली पाहिजे आणि जर घडत असतील तर तुम्ही नाही बघितली तरच चांगलं आहे. आणि मग असं वाटतं की अशा ज्या बरं आहे, म्हणजे काही जणांना डोळे नाही आहेत ते ऍटलिस्ट हे तरी बरं आहे की त्यांना हे बघायला मिळत नाही किंवा हे बघू शकत नाही. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. नेहमी मी इंटरव्ह्यूच्या शेवटी कलाकारांना म्हणते ऑल द बेस्ट, पण आज सुरुवातीला म्हणावं लागतंय कारण नाटकच आपल्या सगळ्यांचं आवडीचं येत आहे. ऑल द बेस्ट. आणि त्या निमित्ताने विकास माझ्यासोबत आहे. कसा आहेस? मस्त. बरं, सध्या काय सुरू आहे? ग्रँड रिहर्सल वगैरे ऐकलं आम्ही, त्यामुळे सध्या ग्रँड रिहर्सल चालू आहे ऑल द बेस्ट या नाटकाची. जसं आता तू म्हणालीस की शेवटी ऑल द बेस्ट म्हणतो आपण, पण आता सुरुवातीलाच ऑल द बेस्ट करतोय. त्याच्यामुळे सध्या पूर्ण माझं आयुष्यच ऑल द बेस्ट मय होऊन गेलंय. गेले 2 महिने आम्ही याच प्रोसेसमध्ये आहोत आणि आता ती वेळ आली आहे ज्यासाठी आम्ही सगळी मेहनत घेतली होती. 2 तारखेला नाटक ओपन होत आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहोत. कधी एकदा प्रयोग लागतोय आणि आम्ही लोकांसमोर परफॉर्म करतोय. बरं, मी जन्मायच्या आधी ऑल द बेस्ट आलं होतं, त्यामुळे मला तरी अनफॉर्च्युनेटली पाहता नाही आलेलं तेव्हा. पण जेव्हा पण ऑल द बेस्ट या नाटकाचं नाव येतं तेव्हा मला काय आठवतं की खूप आधी भरत सरांनी एक पोस्ट केली होती आणि त्यांची जुनी मेमरी शेअर केली होती, ज्याच्यामध्ये ऑल द बेस्टच्या वेळेला भरत सर, अंकुश दादा, परत संजय सर आणि महेश सर असे सगळेजण त्या रेट्रो काळामध्ये तसे त्यांचा तरुणपणीचा फोटो होता. सो माझी ही एक आठवण आहे. तर मला एक कळलं की महेश सर कुठेतरी निगडीत होते या नाटकाशी कुठेतरी. तर तुझं त्यांच्याशी बोलणं झालं किंवा त्यांचं तुझ्याशी बोलणं झालं ज्या वेळेला ऑल द बेस्टच्या फ्रेममध्ये तू इन झालास? हो, मी सरांना फोन केला होता की सर मी ऑल द बेस्ट नाटक करतोय आणि ते खूप खुश झाले होते. ते मला म्हणाले की विकास आता याच्यानंतर ऍक्टर म्हणून तुझा एक वेगळा प्रवास सुरू होतोय. त्याच्यामुळे तू खूप मेहनत घे, कारण हे नाटक असं आहे की हे एकतर फार ऍक्टर्सना करायला मिळत नाही, पण ज्यांना कोणाला हे करायला मिळालं याआधी त्यांनी सगळ्यांनी ते नाटक गाजवलंय आणि त्या सगळ्यांचा त्यानंतरचा जो करिअरचा प्रवास आहे तो पूर्णपणे बदलून गेलाय. त्यामुळे खूप सिरियसली, खूप सिन्सिअरली हे नाटक कर आणि त्यासाठी मेहनत घे. आणि ते आता नाटक बघायला येतीलच, त्याच्यामुळे ते एक प्रेशर आहे की आता सर पण येतील आणि बाकीचेही प्रेक्षक येतील. सो एक्साइटमेंट आहे, त्याचप्रमाणे तेवढं दडपणही आहे. बरं, अंध व्यक्तीची भूमिका करणं आपल्याला दिसत असून हे खूप चॅलेंज आहे स्टेजवरती. म्हणजे दिसतंय तरी पण तुला दिसत नाहीये असंच दाखवायचंय. तर ज्या वेळेला ही भूमिका आली तू तयारी केलीस का त्याची, की काय केलंस तू की जेणेकरून वाटशील तू की तुला खरंच दिसत नाही, यावर आमचा विश्वास बसलाय? कारण तू खरोखर इंटरव्ह्यू देताना पण जे थोडंफार नाटक करतोयस की मला दिसत नाहीये, कॅमेरा कुठे, ह्यात कळतंय की तुला नाहीच दिसत आहे. सो इथपर्यंत पोहोचायला तू काय तयारी केली आहेस? तयारी वेगवेगळ्या पद्धतीची केली आहे आणि मुळात मला असं वाटतं की हे जे स्क्रिप्ट आहे ना ऑल द बेस्ट, हे इतकं परिपूर्ण स्क्रिप्ट आहे की ऍक्टरला, ज्याला आपण म्हणतो ना की जे हवंय ते कॅरेक्टर प्ले करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी त्या स्क्रिप्टमध्येच आहेत आणि त्या आता फक्त सिन्सिअरली स्टेजवर उतरवायच्यात. मग त्यासाठी केल्या गेलेल्या गोष्टी, मग वेगवेगळ्या फिल्म्स पाहिल्या ज्या अंध व्यक्तींच्या होत्या, किंवा मग मी स्वतः सरांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्याला पट्टी लावून एक दिवस आम्ही बाहेर गेलो होतो.
तिथे मला तो अनुभव आला की ऍक्च्युली जेव्हा आपल्याला गोष्टी दिसत नाहीत आणि आपल्याला वावरावं लागतं लोकांमध्ये किंवा जे नॉर्मल लोक आहेत त्यांच्यामध्ये वावरावं लागतं आणि कशा पद्धतीने ऍक्शन रिॲक्शन्स असतील किंवा त्यांचं बघण्याची स्टाईल असेल किंवा त्यांची चालण्याची पद्धत असेल, त्यांची बॉडी लँग्वेज असेल, ही पूर्णपणे वेगळी असते. आपणही बाहेर बघत असतो. ती आत्मसात करणं हे एक खूप मोठं चॅलेंज होतं. पण मला असं वाटतं की या नाटकाचं बद्दल बोलायचं झालं तर हे एक विनोदी नाटक असल्यामुळे फार रिअलिस्टिक झोन न ठेवता थोडासा एक कॉमेडी त्याला टच मिळण्यासाठी जी मोमेंट नॉर्मल आपण करतो त्याच्यापेक्षा एक पैसा वर जाऊन मोमेंट मग ती जर आपण इकडे असं बघत असू तर मी या नाटकात असं बघतोय. त्यामुळे तो एक शार्पनेस त्या कॅरेक्टरचा बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळे ती प्रोसेस जी होती ती खूप काही शिकवून जाणारी होती. कारण अदरवाईज अशा पद्धतीचं कॅरेक्टर मला माहित नाही किती ऍक्टर्सना करायला मिळतं. सो ते मला करायला मिळालं आणि मी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला माझ्या ऍक्टिंग सुधारण्यासाठी असेल किंवा एक ऍक्टर म्हणून समज वाढण्यासाठी असेल. आणि ती प्रोसेस खूप काही शिकवून जाणारी होती. बरं, तू म्हणालास की तू पट्टी वगैरे बांधून रस्त्यावरती उतरला होतास, तर त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी लागलं असेल, धडपडला असशील, चाचपडला असशील. डोळ्यांबद्दलचा रिस्पेक्ट वाढला का तुझा किंवा हो, हो, हो. नाही खरंच आहे. ही गोष्ट म्हणजे गंमत तर आहेच आहे. पण ॲट द सेम टाईम त्या गोष्टीची जाणीव झाली, की आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आपण बोलू शकतोय, बघू शकतोय, नॉर्मली ऐकायला येतंय आपल्याला, आपले हातपाय धड आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे, जी आत्तापर्यंत आपण इग्नोर करत होतो किंवा ग्रांटेड घेत होतो. आम्ही आणि म्हणतात ना, की आम्ही जिथे तालीम करत होतो ना, ती शाळासुद्धा कर्णबधीर मुलांची शाळा होती आणि त्याच्या फर्स्ट फ्लोअरवर आम्ही तालमी करत होतो. ते पण जुळून आली ती गोष्ट अशी, की जसं आपल्याला म्हणतात ना, की त्यासाठीच ती तालीम तिथे कारण नॉर्मली तिथे नाटकांची तालीम होत नाही, पण आम्हाला तिकडे हॉल मिळाला. मग त्या मुलांना ऑब्झर्व्ह करणं असेल, ती मुलं कशी बोलतात, त्यांचं ते किती छान रिॲक्ट होतात. म्हणजे ज्या मुलांना बोलता येत नाही, त्यांचे डोळे इतके बोलतात. म्हणजे कारण त्यांना तोंडाने एक्सप्रेस करायचं नाही, त्यांना डोळ्याने एक्सप्रेस करायचंय. मला जे काही तुला सांगायचंय, त्यांचे डोळे इतके बोलके असतात, की त्यांना बोलायची गरजच पडत नाही. त्यांना काय म्हणायचंय ते डायरेक्ट आपल्यापर्यंत त्यांच्या डोळ्याच्या माध्यमातून पोहोचतं. सो ही गोष्ट या गोष्टीची किंमत जसं तू आता म्हणालीस ना, ती कळली, की आपण किती नशीबवान आहोत किंवा किती फॉर्च्युनेट आहोत, की या गोष्टी आपल्याकडे आहेत. बरं, गेल्या वेळेला जेव्हा ऑल द बेस्ट आणि ऑल द बेस्ट 2 नाटकं आलेली, त्यावेळेला त्यांची रूपरेषा अशी होती की आंधळा, मुका आणि बहिरा हे तिघं जण नाटक करतायत, नाटकाच्या मध्ये नाटक करतायत आणि मग तारांबळ हं, कशी हं. उडते हे. आणि या वेळेला असं आम्हाला कळलंय की एकाच मुलीच्या प्रेमात हे तिघही जण पडतायत. सो एकच मुलगी आणि तिघांनी एकाच वेळेला तिच्या प्रेमात पडणं. असं तुझ्या आयुष्यामध्ये असं झालंय का की एकाच मुलीवर क्रश येणं? कारण आमच्या मुलींचं असं होतं की दोघींनाही एकच मुलगा आवडायला लागतो, असं कुठेही दिसलं. ते कमाल आहे यार. असं तुझं झालंय तुझ्या कॉलेज डेज मध्ये? कॉलेज डेज मध्ये म्हणजे जनरली प्रत्येक मुलाच्या बाबतीत कुठे ना मुलं असेल मुलगी असेल हे होतच असतं की एखादी मुलगी आपल्याला आवडत असते आणि मग आपल्याला कळतं की यार माझा एक मित्र आहे त्यालाही तीच आवडते. मग दोन गोष्टी पर्याय उरतात, एक तर आपण बाजूला होतो किंवा मग आपण त्याला बाजूला करायचा प्रयत्न करतो. आणि इट्स ऑल अबाउट दॅट ओनली. म्हणजे या नाटकात सुद्धा ते आहे की या तिघांची मैत्री इतकी घट्ट आहे आणि जेव्हा मोहिनी त्यांच्या आयुष्यात येते तेव्हा मग प्रत्येकाचा प्रयत्न आहे की एक पहिला प्रयत्न हा असेल की माझा व्यंग मला लपवायचा आहे. म्हणजे मी जेव्हा तिला घरी बोलवतो तेव्हा तिला माहित नाहीये की मी आंधळा आहे आणि मग मी तिला आंधळा नाहीये, मी नॉर्मल आहे दाखवण्यासाठीची धडपड. आणि नंतर जेव्हा कळतं की हे दोघे जे आहेत की जो एक मुका आणि बहिरा त्यांनाही तीच मुलगी आवडते, पर ते पण त्यांचं व्यंग लपवून तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न आहे, मी माझ्याकडनं हे करतोय. आणि एका पॉइंटला मग मी त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी काय काय गोष्टी करतो आणि मग फायनली मग तिला कळतं. हा सगळा जो प्रवास आहे तो म्हणजे म्हणजे काय म्हणतात ना रोलर कोस्टर राईड आहे पूर्ण, म्हणजे प्रेक्षकांसाठी स्पेशली. कारण अ, एकतर हे कन्फ्युजन की एकाला दिसत नाही, एकाला ऐकू येत नाही, एकाला बोलता येत नाही. त्यात ते एकाच मुलीच्या प्रेमात पडलेत. त्यात त्यांना हे लपवायचंय की आपण नॉर्मल आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला तिला आपल्या स्वतःच्या प्रेमात पडायचंय. हा सगळा म्हणजे हे अनइमॅजिनेबल आहे. म्हणजे हे सरांना जेव्हा ही कल्पना सुचली असेल, ती कल्पनाच किती भन्नाट आहे की अशा पद्धतीचं एक नाटक, अशा पद्धतीची 3 कॅरेक्टर्स घेऊन लिहिणं आणि त्यात आता मला काम करायला मिळतंय. त्याच्यामुळे काय म्हणूया, एक हा असा अनुभव आहे की जो आयुष्यभर लक्षात राहणार आहे. मला मयुरेश दादा मगाशी म्हणाला की नवीन पिढीला नाटकाकडे आणण्यासाठीचा कुठेतरी हा एक प्रयत्न आहे. आणि मला माझ्या बाबतीत वाटतं की मी नाटक फार उशिरा पाहायला सुरुवात केली जेव्हा मी कॉलेज डेजमध्ये होते.
त्यामुळे ते आजी आजोबा किंवा आई बाबांना घेऊन नाट्यगृहात जाणं जे असतं ते माझ्या आयुष्यात मिसिंग आहे. पण तू नाटक बघायला कधी सुरुवात केलीस किंवा तुझी अशी मेमरी आहे का की आई बाबांसोबत किंवा घरच्यांसोबत गेलेली? हो, म्हणजे माझं पण तसंच साधारण असंच झालं होतं, की कॉलेजपर्यंत मला तेवढं मी नाटकं पाहायचो, पण असं रेग्युलर जाऊन नाटक पाहणं असं कधी होत नव्हतं. एकतर कारण तोपर्यंत नाटक काय असतं किंवा त्याची काय मजा असते, हे तोपर्यंत मी त्याचा कधी अनुभवच घेतला नव्हता. पण जेव्हापासून मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि अ, अ, एकांकिकांमधनं, स्पर्धांमधनं भाग घ्यायला सुरुवात केली, तेव्हा मग माझा नाटक बघण्याचा तो प्रवास सुरू झाला, की नाटकाचं महत्त्व किंवा नाटक हे किती ही चॅलेंजिंग गोष्ट आहे, म्हणजे ॲक्टरसाठी सुद्धा आणि एन्जॉय करण्याच्या बाबतीत प्रेक्षकांना सुद्धा. नाटक तुम्ही जेवढं एन्जॉय करता तेवढं तुम्ही फिल्म किंवा टेलिव्हिजन नाही एन्जॉय करू शकत. कारण तुमच्या समोर ॲक्टर्स परफॉर्म करतायत, तुमच्या समोर ते लाफ्टर होत आहेत आणि तुमच्या समोर सगळ्या गोष्टी घडतायत. सो ती एक वेगळी, मला असं वाटतं, एक नशा आहे आणि ती एकदा चटक लागली नाटकाची, की मला वाटत नाही माणूस परत दुसऱ्या इकडे वळतो. हो. आणि तो एकांकिकेचा विषय काढलाय, सो एकांकिकेला काही ना काहीतरी गोंधळ होतो प्रत्येकाच्या बाबतीत. कधी ना कधी माझं झालं होतं की माझा आवाजच पोहोचला नव्हता. सो असं तुझं कधी झालंय स्टेजवरती की नंतर कानाला खडा लावलं की आपला आवाज केवढा पोहोचतोय शेवटच्या रांगेत बसलेल्या खुर्चीपर्यंत, त्यासाठी एक एक कानाला खडा लागला की याच्यानंतर आपला आवाज पोहोचला पाहिजे, इतका मोठा पाहिजे. मग नंतर ते प्रॉब्लेमच झाला की फारच मोठा आहे. पण तरीही नाही, की आवाज तुझं बेसिक गोष्ट कुठली असेल नाटकाची तर तो तुमचा आवाज असतो. कारण तुम्ही तुमच्या आवाजाच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचत असता. ऑफकोर्स बॉडी लँग्वेज पण आहेच आहे, पण आधी आवाज पोहोचतो. सो ती एक खूप महत्वाची गोष्ट आहे, की आवाज तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे. तो तुम्ही पोटातनं बोलला पाहिजेत आणि तो शेवटच्या रांगेच्या बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत फक्त पोचला नाही पाहिजे, तर तो अस्खलित पोचला पाहिजे. कुठलाच शब्द मिस होतोय किंवा गोष्टी कळत नाहीत असं नाही झालं पाहिजे. सो ती प्रोसेस तीच आहे, की आणि या नाटकातनं ते पण मला कळालं, की थोडं कॉमेडी असल्यामुळे एक पैसा वर तुम्हाला वरच्या टोनमध्ये बोलावं लागतं. ते पंचेस त्या त्या टायमिंगलाच यावे लागतात, ते लोकांपर्यंत पोचावे लागतात. मग त्यांचा तो लाफ्टर आल्यानंतर आपल्याला पुढचं वाक्य बोलायचं असतं. तर या सगळ्या गोष्टी मला इथे शिकायला मिळाल्या आणि बेसिकली आवाज, त्यासाठी एक वेगळा अभ्यास केला मी. त्यासाठी मग ओमकार असेल किंवा आवाजाचे वेगवेगळे एक्सरसाइजेस असेल ते करायला सुरुवात केली. त्यामुळे ह्या इथनं शिकलेल्या किंवा केलेल्या गोष्टी मला पुढे सुद्धा ऍक्टर म्हणून खूप हेल्पफुल ठरणार आहेत. बरं, अंकुश दादा सुपरस्टार म्हणजे अंकुश दादा असेल किंवा भरत सर असतील, संजय सर यांच्या नावापुढे सुपरस्टार लागले, इतकं काम करून त्यांनी ठेवलंय. आणि ज्यावेळेला आता अंकुश दादाची भूमिका कुठेतरी तुझ्या वाट्याला आली आहे, इफ आय एम नॉट रॉंग, तर अशा ऍक्टरकडे पाहताना म्हणजे ऍक्टर म्हणून पण आणि माणूस म्हणून पण काय वाटतं की यांच्याकडनं काय काय आहे जे शिकण्यासारखं आहे? त्यांच्याकडनं खरं तर खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कारण आपण जेव्हा बघतो यांना, की आता आपण तो सुपरस्टार आहे आणि तो सुपरस्टार का आहे ह्याचा जर आपण विचार हा. केला तर या गोष्टी आपल्याला लक्षात येतात, की त्यांची सिन्सिअरिटी, त्यांची मेहनत, त्यांची गोष्टी, नवीन गोष्टी करण्याची सवय, ह्या सगळ्या गोष्टी ते करतात, ती तेवढी मेहनत घेतात म्हणून ते आज त्या लेवलला आहेत. आणि मी स्वतःला खरंच खूप नशीबवान समजतो, की अंकुश दादाच्या शूज मध्ये मला हे करायची संधी मिळते. अंकुश दादा एकदा आमच्या रिहर्सलला तालीम बघायला आला पण होता आणि माझं असं प्रेशर होतं, की त्याला कसं वाटतंय, त्याच्या काय रिॲक्शन, पण त्याला खूप आवडलं. तो म्हणाला, तू मस्त करतोयस, सगळे पंचेस व्यवस्थित येतात, तू हिरो वाटतोयस, तू कुठेच असं वाटत नाही की तू आंधळा नाहीयेस. आणि मग त्यांनी काही टिप्स सुद्धा दिल्या. त्यामुळे हे अंकुश दादा स्वतः येऊन तालीम बघणे सुद्धा खूप मोठी खूप गोष्ट आहे मोठी आणि त्यासाठी मी देवेंद्र सर आणि या सगळ्यांचा आभारी आहे. कारण त्यांच्यामुळे या गोष्टी पॉसिबल होत आहेत, की एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला अवेलेबल सरांनी करून दिल्या. इव्हन संजय सर असतील, भरत सर असतील, त्यांना आम्ही जाऊन भेटलो, त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या. सो हे म्हणजे ड्रीम कम ट्रूच आहे एका अर्थाने. बरं, जाता जाता विचारायचं आहे की इथे तर तू अंध व्यक्तीची भूमिका करतोय, डोळे असून सुद्धा खऱ्या आयुष्यामध्ये आपण खूप गोष्टी फेस केल्या असतात, आयुष्यात खूप स्ट्रगल पाहिला असतो, खूप गोष्टी पाहिलेल्या असतात, बघितल्या असतात, अनुभवल्या असतात. सो आत्ता जेव्हा जगताना अशा कुठल्या गोष्टी वाटतात की या मला इग्नोर करायच्या, डोळे असून मला याच्याकडे बघायचं नाही? अशा आता सध्याच्या काळात आजूबाजूला अशा खूप साऱ्या गोष्टी घडतायत किंवा घडत असतात, की जे असं वाटतं की हे आपण नाही बघितलं तरच चांगलं आहे. पण असं म्हणजे मला असं वाटतं, की अशा कुठल्या पर्टिक्युलर गोष्टी असतील तर आजूबाजूला मला असं वाटतं, की मला राजकारणात असं पडायचं नाही, पण ज्या लेवलचं करप्शन आपल्या समाजामध्ये आहे, मग ते फक्त राजकारणातच नाही, मग ते प्रत्येक ठिकाणी आहे.
म्हणजे आपण फक्त राजकारण्यांना त्यासाठी ब्लेम करणं चुकीचं आहे. पण आपण पण कुठे ना कुठे काही गोष्टी खोटं बोलत असतो. काही गोष्टींना आता एखाद्या पोलिसाने आपल्याला अडवलं तर आपण तिथे पण आपण 100-200 रुपये देऊन त्याला हे करत असतो. आता अशी एक गोष्ट आहे की जी मला असं वाटतंय की अ, ती नाही घडली पाहिजे आणि जर घडत असतील तर तुम्ही नाही बघितली तरच चांगलं आहे. आणि अ, मग असं वाटतं की अशा ज्या बरं आहे म्हणजे काही जणांना डोळे नाही आहेत ते ऍटलीस्ट हे तरी बरं आहे की त्यांना हे बघायला मिळत नाही किंवा हे बघू शकत नाही. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि आय होप ऑल द बेस्टनी जो एक काय म्हणतो रेकॉर्ड करून ठेवलाय तो रेकॉर्ड तुम्ही तसाच कायम ठेवाल किंवा किंबहुना मोडाला. येस. नेव्हर नो. ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला या नाटकासाठी. थँक्यू सो खूप मच. साऱ्या शुभेच्छा. मला वाटतं प्रेक्षकांशी तू एकदा संवाद साधायला प्रेक्षकांना मी हेच सांगेन की ज्यांनी हे नाटक पाहिलं नाहीये त्यांनी आवर्जून हे नाटक बघा आणि ज्यांनी हे नाटक ऑलरेडी पाहिलंय त्यांनी सुद्धा हे नाटक बघायला या. कारण एक वेगळी टीम घेऊन आम्ही येतोय आणि हा काळ वेगळा आहे, तो काळ वेगळा होता. आम्ही नाटकामध्ये काही फरक केलेला नाहीये, पण आमची एनर्जी असेल किंवा आम्ही हे नाटक कशा पद्धतीने परफॉर्म करतोय आणि तुम्हाला त्या तुमच्या मेमरीज परत जागा करायच्या असतील तर प्लीज हे नाटक बघायला या. 2 फेब्रुवारीला आमचं नाटक ओपन होत आहे. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात आवर्जून जाऊन हे नाटक पहा. नाटकाची काय गंमत असते आणि ऑल द बेस्टची काय गंमत, का हे नाटक इतकं मोठं आहे हे तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल. थँक्यू सो मच. थँक्यू.